महाराष्ट्रातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या 10 सरकारी नोकऱ्या। मित्रांनो, सरकारी नोकरी म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो सुरक्षित भविष्य, चांगला पगार, समाजातील मान सन्मान आणि निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता। पण महाराष्ट्रात अशा काही सरकारी नोकऱ्या आहेत जिथे फक्त पगारच नाही तर सरकारी बंगला, वाहन, वैद्यकीय सुविधा, पेन्शन, विविध भत्ते आणि मोठे प्रशासकीय अधिकारही मिळतात। अशातच आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक पगार मिळणाऱ्या 10 सरकारी नोकऱ्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। या नोकऱ्यांसाठी कोणती परीक्षा द्यावी लागते, किती पगार मिळतो आणि कोणत्या सुविधा मिळतात याचीही माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो, सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, बँक प्रोबेशनरी ऑफिसर। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक अशा बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजेच PO हे अत्यंत प्रतिष्ठेचे पद मानले जाते। या पदासाठी पदवीधर उमेदवार IBPS किंवा SBI द्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा देतात। या पदावर निवड झाल्यानंतर सुरुवातीला सर्व भत्ते मिळून साधारणतः 65,000 ते 75,000 रुपये मासिक पगार मिळतो। याशिवाय घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा, पेट्रोल भत्ता, लीज्ड हाऊस सुविधा, प्रवास भत्ता आणि वार्षिक बोनसही मिळतो। काही वर्षांच्या अनुभवाने शाखा व्यवस्थापक आणि त्यापुढील वरिष्ठ पदावर पदोन्नती सुद्धा मिळते, त्यामुळे भविष्यात पगारही मोठ्या प्रमाणात वाढतो। नंबर 9, महाराष्ट्र आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात MBBS किंवा MD, MS पूर्ण केलेल्या डॉक्टरांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते। जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्यांची सेवा असते। या पदावर सुरुवातीला 75,000 रुपये ते 95,000 रुपयेपर्यंत मासिक वेतन मिळते। यामध्ये बेसिक पे, महागाई भत्ता आणि नॉन प्रॅक्टिकल अलाउन्स म्हणजेच NPA सुद्धा समावेश असतो। दुर्गम भागात सेवा करणाऱ्या डॉक्टरांना अतिरिक्त प्रोत्साहन भत्ते मिळतात। सरकारी निवास, वैद्यकीय सुविधा आणि नियमित पदोन्नतीमुळे ही नोकरी डॉक्टरांसाठी अत्यंत आकर्षक मानली जाते। नंबर 8, सहाय्यक वनरक्षक। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत वनसेवेची परीक्षा घेतली जाते। त्यातून सहाय्यक वनरक्षक या वर्ग 1 पदावर निवड होते। जंगलाचे संरक्षण, वन्यजीव संवर्धन, अवैध वृक्षतोड रोखणे आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असते। या पदावर सुरुवातीला 80,000 ते 90,000 रुपये मासिक वेतन मिळते। याशिवाय सरकारी निवास, अधिकृत वाहन, विशेष वन भत्ते आणि मोठे प्रशासकीय अधिकार मिळतात। निसर्गाच्या सानिध्यात काम करण्याची संधी आणि समाजातील प्रतिष्ठा हे या नोकरीचे सर्वात मोठे आकर्षण आहे। नंबर 7, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा कार्यकारी अभियंता। सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी केलेल्या उमेदवारांसाठी MPSC अभियांत्रिकी सेवा ही सुवर्ण संधी मानली जाते। या परीक्षेद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये नियुक्ती मिळते। कार्यकारी अभियंत्यांना सुरुवातीला 85,000 ते 1 लाख रुपये मासिक वेतन मिळते। त्यासोबतच सरकारी वाहन, तांत्रिक भत्ते, निवासाची सुविधा आणि कोट्यावधी रुपयांच्या सरकारी प्रकल्पाचे नियोजन व देखरेखीची जबाबदारी मिळते। पदोन्नतीनंतर मुख्य अभियंता होण्याची संधीही त्यांना असते। नंबर 6, BMC सहाय्यक आयुक्त। बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे। इथे सहाय्यक आयुक्त पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठा पगार आणि प्रशासकीय अधिकार मिळतात। या पदावर सुरुवातीला 90,000 ते 1,10,000 रुपये मासिक वेतन मिळते। याशिवाय सरकारी वाहन, निवास, विविध भत्ते आणि मुंबईतील महत्त्वाच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी मिळते। शहर विकास, आरोग्य, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांचे व्यवस्थापन करण्याचे अधिकार या पदाकडे असतात। नंबर 5, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीतील वरिष्ठ अधिकारी। महाराष्ट्रातील वीज कंपन्यांमध्ये अभियंते आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत आकर्षक वेतन मिळते। या कंपन्यांमध्ये निवड प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा आणि तांत्रिक पात्रतेच्या आधारावर केली जाते। या अधिकाऱ्यांना सुरुवातीला 85,000 ते 1,15,000 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळते। याशिवाय PF, ग्रॅज्युएटी, वैद्यकीय विमा, विविध भत्ते आणि इतर कॉर्पोरेट दर्जाच्या सुविधा मिळतात। भविष्यात मुख्य अभियंता किंवा वरिष्ठ व्यवस्थापकीय पदावर जाण्याची संधीही असते। नंबर 4, जिल्हा न्यायाधीश। न्याय व्यवस्थेतील सर्वात प्रतिष्ठित पदांपैकी एक म्हणजे जिल्हा न्यायाधीश। कायद्याचे शिक्षण पूर्ण करून न्यायिक सेवेच्या परीक्षेद्वारे या पदावर नियुक्ती मिळते। या पदावर सुरुवातीला 1,10,000 रुपये ते 1,45,000 रुपये मासिक वेतन मिळते।
त्यासोबतच सरकारी बंगला, वाहन, ड्रायव्हर सुरक्षा आणि न्यायिक भत्ते दिले जातात. जिल्हा स्तरावरील महत्त्वाच्या न्यायालयाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते. नंबर 3, उपजिल्हा अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक. MPSC राज्य सेवा परीक्षेमधून निवड होणारी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची वर्ग 1 पदे आहेत. उपजिल्हा अधिकारी महसूल प्रशासन विभाग सांभाळतात, तर DYSP कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. या पदावर सुरुवातीला 85,000 ते 1,10,000 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळते. सरकारी वाहन, निवासस्थान, कर्मचारी, सुरक्षा आणि मोठे प्रशासकीय अधिकार मिळतात. जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात या अधिकाऱ्याची मुख्य भूमिका असते. नंबर 2, IPS अधिकारी. UPSC परीक्षेत यश मिळवून महाराष्ट्र कॅडर मिळवलेल्या IPS अधिकाऱ्यांना देशातील सर्वात प्रतिष्ठित पोलीस सेवेत काम करण्याची संधी मिळते. सुरुवातीचा मूळ पगार 56,100 रुपये असला तरी सर्व भत्ते मिळून मासिक उत्पन्न साधारणतः 90,000 ते 1,20,000 रुपयांपर्यंत होते. सरकारी बंगला, वाहन, सुरक्षा, कर्मचारी आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे व्यापक अधिकार या पदावर मिळतात. पदोन्नतीनंतर DIG, IG, ADG आणि DGP सारख्या उच्च पदावर पोहोचल्यास वेतन 2 लाख रुपयांपेक्षाही जास्त होते. नंबर 1, IAS अधिकारी. महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रतिष्ठा, सर्वाधिक अधिकार आणि सर्वोत्तम करिअर असलेली सरकारी नोकरी म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात IAS. UPSC परीक्षेत यश मिळवून महाराष्ट्र कॅडर मिळवल्यानंतर अधिकारी हे जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त किंवा मुख्य सचिव यासारख्या सर्वोच्च पदावर काम करतात. सुरुवातीला सर्व भत्ते मिळून साधारणतः 95,000 ते 1,25,000 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळते. पदोन्नतीनंतर हा पगार 2,25,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. याशिवाय आलिशान सरकारी निवासस्थान, अधिकृत वाहन, वैयक्तिक स्टाफ, सुरक्षा आणि संपूर्ण जिल्हा किंवा राज्याच्या प्रशासनाचे नेतृत्व करण्याचे सर्वोच्च अधिकार या पदावर मिळतात. त्यामुळे IAS ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वाधिक आकर्षक सरकारी नोकरी मानली जाते. तर मित्रांनो, या होत्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या सरकारी नोकऱ्या. तुम्हाला यापैकी कोणती नोकरी सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात ते आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.